राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यानं राज्याच्या राजकारणामध्ये नव्या चर्चेला उधाण आलं। भाजप देवाभाऊमय तर आहेच, मात्र राज्यातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवेंद्र फडणवीसच चालवतात असं वक्तव्य लोढा यांनी केल्यामुळे सरकारमधील मित्रपक्ष आणि विरोधकांच्या भुवया उंचावल्या। या वक्तव्यानंतर राजकीय टीका टिप्पणीलाही सुरुवात झाली आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अशातच सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं एका कार्यक्रमात लोढा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची स्तुती करताना एका नव्या वादाला तोंड फोडलंय कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। लोढा यांच्या वक्तव्यानं विरोधकांनी थेट भाजपवरच निशाणा साधलाय। महायुतीत सहभागी असलेल्या मित्रपक्षाची अवस्था सध्या ताटाखालच्या मांजरासारखी असल्याची टीका विरोधकांकडून होतीये। हे काय आहे, आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताटाखालची मांजरं आहेत। ते म्हणतील त्या पद्धतीने ही दोन्ही पक्ष वागतील। त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे, भिगी बिल्ली अशी त्याची अवस्था आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्ष म्हणजे अनभिज्ञ सम्राट झाले आहेत। ते त्यांना आता कोण थांबवू शकत नाही। त्यांना जनता रस्त्यावर उतरून त्या दिवशी पाहू आता काय अति तिथं माती होणार आहे। या म्हणण्याला काय अर्थ नाही। लोढा हे बिल्डर आहे, लोढाला चापलुसी करावी लागते मुख्यमंत्र्यांची, कारण सगळे धंदे लपवण्यासाठी लोढांना अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची चापलुसी करावी लागते। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी लोढा यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं असं म्हटलंय। आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानं चालतो। आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा असल्याचं म्हटलंय। आमच्या क्रांतीमुळेच भाजप आणि आमची महायुती अस्तित्वात आली असल्याचं सांगत भाजपला राजकीय चिमटा देखील काढलाय। मान्य मंगल प्रभात लोढांचं एक वक्तव्य ऐकलं आणि त्यांनी हे स्पष्ट केलं त्यामध्ये की 2014 पर्यंत इतकी ताकदवान ही भाजप महाराष्ट्रामध्ये नव्हती, म्हणजे हे त्यांनी स्वीकारलं। आणि ठीक आहे, आता भाजप ताकदवान आहे किंवा भाजपचे लोक विधानसभेला आमदार जास्त निवडून आले ही वस्तुस्थिती आहे। पण थोडंसं 2014 नंतर जी राजकीय स्थित्यंतर महाराष्ट्रात घडली, थोडं मंगल प्रभात लोढांनी त्याच्याकडे सुद्धा पाठीमागं वळून बघितलं पाहिजे। आधी स्थानिक निवडणुकीतील वादामुळे महायुतीत वाद निर्माण झाले। आता या नव्या वादामुळे तीनही पक्षांच्या समन्वय समितीची डोकेदुखी आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।